Friends and students, today we are going to study about the last part of our section number 4, History of Novel. Today we are going to discuss, before going to start our today's lecture, how questions are asked to you in the exam on the activity basis. So dear friends, you have asked the questions in the last period. We have discussed about it. Match column A with their column B. Then pick out the odd elements from each group. वेगळा शब्द ओळखायचा आणि लिहायचा. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता खाली पॅसेजमधले तुम्हाला वाक्य दिले जातात आणि काही वाक्यातला भाग निम्मा ब्लँक ठेवला जातो अँड यू हॅव टू फिल इट बाय रिडिंग. त्यानंतर आणखी क्वेश्चन कसा विचारतो म्हणजे पहिला क्रमांक मॅच कॉलम विथ ए विथ देअर मे कॉलम बी. नंबर 2 फाइंड आउट द ऑड एलिमेंट्स, ऑड मेन एलिमेंट्स. थर्ड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स और फिल इन द ब्लँक्स. फोर्थ राईट शॉर्ट नोट्स ऑन. आता शॉर्ट नोट्स कशावर येतील तर जे काय आपण नॉवेलमध्ये बघितलेले घटक आहेत मेजर, द स्टाईल ऑफ नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, नॉवेला, इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल किंवा टाईप्स ऑफ नॉवेल्स किंवा जेवढे आहेत 6 एलिमेंट्स त्यापैकी कशावर येईल शॉर्ट नोट्स येईल. 4 मार्काला शॉर्ट नोट येऊ शकते किंवा 4 मार्काला ट्रू फॉल्स येऊ शकते किंवा 4 मार्काला ऑडमन एलिमेंट येऊ शकतात किंवा फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात किंवा ट्रू फॉल्स चूक की बरोबर हे सुद्धा येऊ शकतं. आज आपण जे बघणार आहोत ते दॅट यू आर लुकिंग ऑन द पेज नंबर स्क्रीन. रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आता क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय तर तार्किक सुसंगत. हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की क्रोनॉलॉजिकल खूप सोपं असतं, फक्त आपण समजून घेत नाही. रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे तुम्हाला पॅसेजमधले 1 नंबरचं वाक्य 10 नंबरला दिलं असेल, 10 नंबरचं वाक्य 2 नंबरला दिलं असेल तर तुम्हाला काय करायचं त्याचा क्रम लावायचा आहे. उदाहरणार्थ आपण असं म्हणतो कधी 1, 99, 2, 100 नाही, तर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर काय असते क्रमवाईज म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पॅसेजमध्ये वाक्य जशा क्रमानं आलेले आहेत आपल्या रीडिंगमध्ये, आपल्या वाचनामध्ये किंवा पॅसेजमध्ये किंवा नॉव्हेलमध्ये जशा क्रमानं वाक्य आलेले आहेत त्या क्रमानं तुम्हाला वाक्य उत्तरामध्ये अरेंज करायचे असतात की जे कशीही दिलेली असतात परीक्षेत. उदाहरणार्थ बघा, रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन. आता तुम्ही इथं काय बघता आहात तर जी स्टेटमेंट्स तुम्ही बघता आहात तर ते स्टेटमेंट अशी की आपण आता इथं समजा हा भाग बघतो आहोत तर फॉलोइंग स्टेटमेंट्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. तर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजेच तार्किक सुसंगत. पुढील वाक्य विधाने कालानुरूप म्हणजेच तर्कसंगत असे सिक्वेन्सनं मांडा. तर त्याने पहिलं वाक्य दिले मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजाराव वेअर द मेजर ट्रायो म्हणजे त्रिकोट हू प्रिव्हेल्ड इन द पिरियड दॅट किंवा आफ्टर दॅट. त्यानंतर नंबर 2 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द हिस्ट्री फ्रॉम इन इंग्लंड. इंडियन नॉवेलिस्ट लाईक अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई have dazzled with their writing. आणि 4th many stalwart novelists such as Charles Dickens, Walt Scott became the famous. तर हे कसे ऑड नंबरनं दिलेले आहेत. आता तुम्हाला ते क्रमानं मांडायचं आहे तर नंबर 2चं वाक्य आहे ते पहिल्यांदा येईल क्रम त्याचा की इंग्लिश नॉवेल कसा आला का उदयास. द नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. नंबर 4चं वाक्य 2 नंबरला येईल. मेनी स्टालवॉर्ट नॉवेलिस्ट सच ॲज
चार्ल्स डिकन, वॉल्टर स्कॉट बिकेम फेमस. त्यानंतर 1 नंबरचं वाक्य 3 नंबरला येईल. मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजाराव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल्ड इन पिरियड आफ्टर दॅट. आणि लास्ट नंबरला येईल 3 नंबरचं वाक्य, म्हणजेच इथं 4 नंबरला येईल. द इंडियन नॉवेलिस्ट लाईक अरविंद अरिगा, अरुंधती रॉय अँड किरण देसाई हॅव डॅझल्ड विथ देअर रायटिंग. अजून क्वेश्चन कसा येऊ शकतो तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसमध्ये, तर लिस्ट द टाइप्स ऑफ नॉवेल्स. आता तुम्ही जे बघत आहात ते इथं लिस्ट द टाइप्स ऑफ नॉवेल्स. आता इथं नॉवेल्स आलंय ना, त्याच्याऐवजी तुम्हाला लिस्ट द टाइप्स ऑफ किंवा एलिमेंट्स ऑफ नॉवेल. तर एलिमेंट्स ऑफ नॉवेल किती आहेत? 6 आपण जे बघितलेले आहेत ते. तर ते सुद्धा इथं येऊ शकतं. लिस्ट म्हणजे नावं सांगायची फक्त, कोणकोणती नॉवेलचे ते नावं आहेत. तर एलिमेंट्स ऑफ नॉवेल म्हणजे घटक, कादंबरीचे घटक. मग कोणते आहेत? थीम आहेत, प्लॉट आहे, कॅरेक्टर्स आहेत, त्यानंतर सेटिंग, कॉन्फ्लिक्ट आणि लँग्वेज स्टाईल. हे 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहेत. त्यानंतर कादंबरीचे प्रकार. तर आता आपण जे स्क्रीनवर बघत आहोत तसा प्रश्न येऊ शकतो की फक्त नावं सांगायची. लिस्ट द टाइप्स ऑफ नॉवेल्स, 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. मग आता तुम्ही बघताय तिथं टाइप्स ऑफ नॉवेल आर पुस्तकातलेच आहेत हे सगळे आपल्या. रिअलिस्टिक नॉवेल, पिकारस नॉवेल, हिस्टॉरिकल नॉवेल, एपिस्टोलरी नॉवेल, गथिक नॉवेल, ॲटोबायोग्राफिकल नॉवेल, अलेगरिकल नॉवेल, इटोपियन नॉवेल, सायकोलॉजिकल नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल आणि बिल्डिंग सम्स नॉवेल. आलं लक्षात? आता हे लिस्ट द टाइप्स ऑफ नॉवेल म्हणलंय, त्याच्याऐवजी मी प्रश्न तुम्हाला बदलून टाकतो. बघा बरं जमतंय का? मग लिस्ट द एलिमेंट्स ऑफ नॉवेल. आता एलिमेंट्स ऑफ नॉवेल म्हणलं की काय सांगणार? थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज स्टाईल. हे झाले लिस्ट द एलिमेंट्स ऑफ नॉवेल. आणि आता टाइप्स ऑफ नॉवेल तर तुम्ही स्क्रीनवर बघताच आहात. त्यानंतरचा नंबर जो आहे तो आपण बघूयात. कुठला नंबर आहे? इथं. ओके. तर चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट अँड फिल इन द ब्लँक्स. आता हे तुम्हाला वाचन पाहिजे ह्यातलं की हे जे पॉईंट्स काय करतात, वाक्य देतात आणि तुम्हाला 2 पर्याय दिलेले असतात. तर कंसातून योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरायच्या असतात. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट अँड फिल इन द ब्लँक्स, म्हणजेच कंसातून योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. तर इथं पर्याय दिलेले असतात तुम्हाला 2, 3 काय असतील ते, आणि त्यातनं योग्य तो पर्याय दिलेला असतो. आता इथं मी तुम्हाला जे दिलेले आहेत उत्तरासहितच वाक्य दिलेले आहेत, पर्याय त्यातले. पण बघा वाक्य, द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्स. इन ब्रॅकेट दिलेले आहेत आता ऑप्शन्स. तर रिअलिस्टिक नॉवेल किंवा युटोपियन नॉवेल, तर कॅरेक्टर्स इंटरॅक्ट विथ द कॅरेक्टर्स म्हणजेच रिअलिस्टिक नॉवेल. त्यानंतर नंबर 2, डॅश डॅश नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट, म्हणजेच मेन हिरो हू इज अन इलेक्ट्रिक ऑर डिस्प्युटेबल पर्सन इन अन एपिसोडिक फॉर्म. मग आता इन ब्रॅकेट ते दिले पिकारस्क ऑर रिअलिस्टिक. तर तुम्हाला उत्तर लिहून दाखवलंय तिथं पिकारस्क. हे तुम्हाला वाचावं लागणार आहे कारण पॅसेजमध्ये येणार नाही हे सगळं. आता पॅसेज तुम्हाला येणार नाही, तुम्हाला आधी याच्यावरती वाचून करावं लागणार आहे सगळं. त्यानंतर नंबर 3चा पॉईंट, द डॅश डॅश novel is about an imaginary community or society possessing the ideal qualities. in bracket dystopian किंवा पिकारस्क. तर उत्तर दिलेलं आहे तुम्हाला किंवा डिस्टोपियन नॉवेल किंवा त्याला इटोपियन नॉवेल असंही म्हणतो आपण. नंबर 4, in the dash 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 novel, the novelist narrates the character's thought as they enter the mind of the character. आणि पर्याय दिले आहेत तुम्हाला तिथं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. तर उत्तर तुम्हाला दिलेलं आहे तिथं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे यामध्ये कवी काय करतो,
तर किंवा कवीच म्हणतोय नॉवेलिस्ट किंवा नॅरेटर. तर कॅरेक्टर म्हणजे पात्राच्या मनातले विचार ॲज दे एंटर इन द माइंड ऑफ कॅरेक्टर, म्हणजे जे लिखाणातले आहे ते आपल्या लिखाणातलं कॅरेक्टरच्या पात्राच्या मनातले विचार व्यक्त करतो. कशातनं? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलमधून. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, द डॅश डॅश नॉवेल इज अ फिक्शनल बायोग्राफी. आता फिक्शनलवर आधारित किंवा आर ऑटोबायोग्राफी विच इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर फ्रॉम द चाइल्डहुड टू अडल्टहुड. तर पर्याय दिले आहेत, बिल्डन स्ट्रॉमन ऑब्लिक गथे. तर बिल्डन स्ट्रॉमन हा उत्तर भरून तुम्हाला कळलेली जागा भरून दिलेली आहे मी तिथं पर्याय. आता लास्ट पार्ट जो आहे तो पार्ट असा, डॅश डॅश शेवटचं 6वं वाक्य, द डॅश डॅश नॉवेल इन्क्लूड द टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल डूम, डेथ ऑर डिके ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स. आता ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, तर कुठले पर्याय आहेत, तर डिस्टोपियन किंवा गथेक. तर गथेक हे आन्सर दिलेलं आहे. गथेक नॉवेलमध्ये काय असतं मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कशा कशाचा समावेश असतो, तर आतंकवादी, टेरर, मिस्ट्री, चमत्कार, जादू, हॉरर, भीती, थ्रिलर, धमकी, सुपरनॅचरल डूम म्हणजे सुपरनॅचरल म्हणजे भूताटकी वगैरे असं याचा समावेश असतो, किंवा डेथ मृत्यू, किंवा डिके किंवा विनाश, ऑर हॉन्टेड बिल्डिंग म्हणजे झपाटलेल्या इमारती. अशा सगळ्या गोष्टीचा गथिक नॉवेलमध्ये समावेश असतो. भूताटकीची मालिका वगैरे आपण याच्याविषयी तुम्हाला बघितलेलं आहे. टी व्हीला वगैरे तुम्ही बघता आहात काय, ते संध्याकाळी अंधारी ह्याच्याविषयी लागतं बघा ते मालिका. तर भूतखेत, भीती अशा गोष्टीला गथिक नॉवेल असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये कशाचा समावेश असतो, तर आतंकवादी किंवा चमत्कार किंवा हॉरर म्हणजे असं भयानक सगळं, थ्रिलर म्हणजे धमकी, सुपरनॅचरल डूम म्हणजे असे भूतभूताटकीचे काही प्रसंग, किंवा डेथ मृत्यू, किंवा विनाश डिके, ऑर हॉन्टेड बिल्डिंग म्हणजे झपाटलेल्या अशा एकाकी पडलेल्या भीती वाटते अशा बिल्डिंग बघितल्या तर अशा गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. तर आपण आतापर्यंत या नॉवेलमध्ये काय काय पाहिलं, तर या नॉवेलमध्ये आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत काय काय पाहिलं, तर हिस्ट्री ऑफ नॉवेल शेवटचा भाग बघतो आहोत आपण. आता नॉवेल आज संपतंय आपलं विथ ॲक्टिव्हिटीज विथ ऑल अँगल. तर आता मी रिवाईज करतोय जे जे आपण पाहिलं ते. हिस्ट्री ऑफ नॉवेल, कादंबरीचा इतिहास पाहिला, त्याच्या व्याख्या वगैरे पाहिल्या. त्यानंतर इंडियन सिनॅरिओ म्हणजे भारतीय कादंबरी आणि कादंबरीकारांचं योगदान. त्यानंतर नॉव्हेला म्हणजे काय त्याची डेफिनेशन, नॉव्हेल म्हणजेच नॉव्हेला नीव, तर कादंबरी म्हणजे काय, ती कशी उदयास आली, हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल म्हणजेच कादंबरींचे घटक 6 एलिमेंट्स आहेत, थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज स्टाईल, हे आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेलमध्ये बघितलं आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे प्रकार, तर रिअलिस्टिक नॉवेल म्हणजेच वास्तववादी कादंबरी, पिकारेस्क नॉवेल, हा वर्ड जो आहे तो पिकारेस केम फ्रॉम पिकारो, स्पॅनिश वर्ड. त्यानंतर हिस्टॉरिकल नॉवेल, ऐतिहासिक कादंबरी. त्यानंतर इपिस्टोरियल नॉवेल म्हणजेच पत्ररूपी, पिस्टोल म्हणजे मेल, पत्ररूपी कादंबरी. त्यानंतर गथेइक नॉवेल की जे आत्ता मी बघितलं, याच्यामध्ये थ्रिल असते, हॉरर असतो, त्यानंतर हॉन्टेड बिल्डिंग्स असतात, डेथ असतो, ह्या सगळ्या गोष्टी गथेइक नॉवेलमध्ये येतात. त्यानंतर ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, आत्मचरित्रपर कादंबरी.
त्यानंतर जे पुढचे आहे ते आपण रूपकात्मक कादंबरी बघितली. इटोपियन नॉव्हेल, ॲलिगरी कल नॉव्हेल, इटोपियन किंवा डायस्टोपियन नॉव्हेल बघितला. त्यानंतर सायकोलॉजिकल नॉव्हेल बघितला टाईपमध्ये. कॉन्शियसनेस नॉव्हेल बघितला कादंबरी. बिल्डिंग स्टोमन नॉव्हेल बघितला. त्यानंतर सायंटिफिक नॉवेल्स बघितले. डिटेक्टिव्ह म्हणजेच गुप्तहेर कथा, रहस्य कथा बघितल्या. तर याच्यावर क्वेश्चन्स वगैरे कसे येतात हे आपण आता बघितलेलं आहे की क्वेश्चन्स तुम्हाला पॅसेज न देता मॅच कॉलम ए विथ कॉलम बी म्हणून येतं 4 मार्काला, किंवा फाइंड आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप, एक वेगळा शब्द ओळखायचा म्हणून येतं. तर कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स किंवा फिल इन द ब्लँक्स अशा प्रकारचा क्वेश्चन येतो. किंवा राईट शॉर्ट नोट्स ऑन, मग आता शॉर्ट नोटला तुम्हाला 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल त्यातला कुठल्याही एलिमेंटवरती लिहा शॉर्ट नोट म्हणून येईल 4 मार्कासाठी. किंवा टाईप्स ऑफ नॉवेल आहेत त्याच्यावरती कुठल्यावरती तुम्हाला 4 मार्कासाठी शॉर्ट नोट लिहा म्हणून येईल. अजून क्वेश्चन कसा विचारला जातो तर पिक आउट द स्टेटमेंट दॅट आर ट्रू ऑर फॉल्स अँड रीराईट द फॉल्स स्टेटमेंट इन अगेन इन करेक्ट. तर ट्रू फॉल्स म्हणून 4 मार्काला येऊ शकतं. किंवा क्वेश्चन जाऊ शकतो तर रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, क्रमवार वाक्य लावा. त्याने ऑड नंबरनं कसेही दिलेले असतात, तुम्ही क्रमानं लावायचं. म्हणजे तुम्हाला देताना त्याने 5 नंबरचं वाक्य पहिल्यांदा दिलंय, नंतर दिलंय, 3 नंबरचं पुढं दिलंय आणि 1 नंबरचं सगळ्यात शेवटी दिलं. तर तुम्ही काय करायचं, 1 नंबरचं वाक्य पहिल्यांदा, 2 नंबरचं नंतर, 3 नंबर, 4 नंबर असं क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स मांडून घ्यायचा. त्यानंतर क्वेश्चन कशावर येतो तर आता मी सांगितलं तुम्हाला, लिस्ट द एलिमेंट्स ऑफ नॉवेल, नावं सांगायची फक्त 6. किंवा लिस्ट द टाईप्स ऑफ नॉवेल, नावं सांगायची फक्त टाईप्सची. किंवा चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट, फिल इन द ब्लँक्स. तर 2 पर्याय 3 पर्याय दिले असतात, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला वाचून त्यात भरायचा. अशा पद्धतीनं याच्यावरती तुम्हाला प्रश्न, नोट्स, ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात. आणि मी तुमच्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवरती टोटली ॲक्टिव्हिटीज PDF फाईलच्या स्वरूपात तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत. त्या नोट्स तुम्ही वाचा पहिल्यांदा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. PDF मी तुम्हाला 27-28 पानाच्या किंवा 13-18 पानाच्या अशा नोट्स पाठवलेल्या आहेत. तर त्या नोट्स पहिल्यांदा वाचून घ्या. आता आपण हा नॉवेल ज्या भाग आहे कादंबरी, हे काय आहेत, कादंबरी, ड्रामा, नॉवेल, पोएट्री आर द पार्ट ऑफ लिटरेचर, साहित्याचे ते भाग आहेत. त्यातला आपल्याला नॉवेल हा भाग आपण ऑल अँगलनं विथ डिटेल बघितलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीवर ॲक्टिव्हिटीवर आपण डिस्कस केलेला आहे. आणि आता आज हा टॉपिक संपताना मी तुम्हाला तुमच्या ज्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती नॉवेलच्या PDF स्वरूपातल्या फाईल्स, नोट्स पाठवलेल्या आहेत, त्या वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आता हा नॉवेल भाग संपलेला आहे. वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू. ओके.